हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन थ्रिसाज वर्ल्ड. तर आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आम्ही गेलो होतो, जसं की तुम्ही पाहतात, बर्ड व्हॅली गार्डनला. आणि तिथे एंट्री केल्या त्रिश साहेबांचं जे मेन अट्रॅक्शन होतं ते होतं छत्रपती शिवाजी महाराज. तो खूप घाईने पळत गेला तिकडे. त्याला महाराज खूप आवडतात. महाराजांना मुजरा करायला, आदरांजली करायला तो नेहमी रेडी असतो. आणि त्यानंतर बर्ड व्हॅली उद्यानाबद्दल जर सांगायचं झालं तर त्याची एंट्री फी आहे 20 रुपीज. आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला हे कपलचा स्टॅच्यू दिसेल, जो की खूप छान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाही स्टॅच्यू खूप छान आहे. त्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर या अशा पद्धतीनेचं एक आय थिंक तलावा टाईप बोलू शकतो पण ते आहे. त्यामध्ये मस्त बोटिंग वगैरे करता येते, ज्यामध्ये पर्सनल बोटिंग करता येते, जी की मॅन्युअली आपण ते पॅन्डल मारून ती करू शकतो. आणि जी दुसरी आहे ती मोटर बोट आहे. तर जी मॅन्युअलवाली आहे त्यांना काहीतरी 15 मिनिट्सचा टाईम दिला जातो. 15 मिनिटमध्ये त्यांनी रिटर्न यायचं आहे. आणि पर बोट त्याचा एक्सपेन्स जो आहे तो 60 रुपीज आहे. आणि जो मोटर बाईक आहे त्याच्यामध्ये पर पर्सन 60 रुपीज आहे. सो आम्ही प्रेफर केलं मोटर बाईक, कारण आम्ही खूप जण होतो, अराऊंड आय गेस 6 जण होतो. आणि 6.5 एवढे लोक होतं. सो आम्ही ते प्रेफर नाही केलं, कारण कोण 3 लोकांना पुन्हा सेपरेट बसावं लागलं असतं. सो फॅमिली एन्जॉय करायला आलो, सो एकत्रच एन्जॉय करायचा होता. आम्ही मोटर बोट प्रेफर केली. आणि मस्त आनंद घेत आम्ही मस्त बोटिंग केली, थोडी सफर केली. आय गेस ते एकच राऊंड मारतात, हार्डली 5 to 7 मिनिट्समध्ये तो एक राऊंडही कंप्लीट होतो. त्या वेळेमध्ये हे बघा आमचं ब्लॉगिंग. हा माझा जो ब्लॉगिंग पार्टनर आहे, ही इज व्हेरी डेडिकेटिव्ह पर्सन. जेव्हाही मी काही बोलत असते हा लगेच कॉपी करतो. मम्मा मला बोलायचं आहे, लगेच ब्लॉगिंगसाठी नेहमी रेडी असतो. सो तुम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचे कमेंट्स. आणि नेक्स्ट थिंग, गार्डनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे लेझर शो, जो की रात्री 7:30ला असतो. तर तुम्हाला एक सांगते की जर तुम्ही 5 वाजता गेलात, सपोज 5 वाजता तिथे पोचण्याचा ट्राय करा, जेणेकरून गार्डन खूप मोठं आहे. ह्या ज्या तलावाच्या साईडने तुम्हाला जे दिसते ते पूर्ण गार्डनचा स्पेस आहे. फक्त तिथे चालायचंच आहे, पण तो तुम्ही नेचर एन्जॉय करू शकता जर लवकर आलात तर. आमच्याकडनं एक चुकी झाली की आम्ही खूप लेट पोचलो, अराऊंड 6:30ला तिथे पोचलो. आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्टली लेझर शोचेच तिकीट काढून तिथे खूप वेळ वेट केला. 1 तासभर वेट केला, कारण अंधारामध्ये आम्ही तिकडे जाऊ शकत नव्हतो. तर मी तर सांगेल की 5 वाजता तिथे पोचा, सगळं गार्डन व्यवस्थित फिरा. त्यानंतर जेव्हा लेझर शो यांचा स्टार्ट होतो त्यावेळी हे तिकीट द्यायला सुरुवात करतात. तर अराऊंड 7:30ला चालू होतं, 7:15 किंवा 7पासून हे तिकीट द्यायला सुरुवात करतात. आपल्याला रोमध्ये क्यूमध्ये त्या उभं राहावं लागतं, आणि जेव्हा नंबर येईल तेव्हा ते तिकीट मिळतं. अगेन तिकीट घेतल्यानंतर इकडे पुन्हा क्यू लागते, तिकीट चेक करून आतमध्ये सोडलं जातं. सो ती जी तिकीट आहे ती आपल्याला सेपरेटली आय गेस पर पर्सन ती पण 30 रुपीज की 20 रुपीज आहे. मी मेन्शन करेल थंबनेलमध्ये, मला आता ॲक्च्युली आठवत नाही आहे. तर तेवढी आहे. त्यानंतर तर लेझर शो छान आहे. तुम्ही पुढे कंटिन्यू कराल तर पाहालच. त्यानंतर आम्ही मस्त जरा रील बनवले, फोटोज काढले, थोडा गप्पा टप्पा झाल्या. आणि हे जे मध्ये हे जे करतायत स्प्रिंकलिंग करतायत ते मध्ये ठेवतात, जेणेकरून बोट वगैरे बाजूने जात असेल तर त्यांना थोडा एन्जॉयमेंट वाटतो. पण आमची बोट इकडे आल्यानंतर ते झालं होतं, सो आम्हाला त्याचा आनंद नाही घेता आला. आणि हे जे इथे तुम्हाला दिसत आहे मशनरीजसारखं, ते आहे ते लेझर शोसाठी बनवलेलं. तिथे तो एक्झॅक्टली ते स्प्रिंकलिंग अँड ऑल स्टार्ट होतं. आणि ते जे आहेत आय थिंक हे डक आहेत, आय एम नॉट शुअर. त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवलं आहे मस्त ढगाळ वातावरण झालेलं, ज्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. मस्त सनसेट झालेला. आणि मग नंतर आमची गडबड झाली लेझर शोसाठी. आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे अशा पद्धतीने ते हाऊसफुल होतं. आणि इथे आम्ही सर्वजण वेट करत होतो लेझर शो कधी स्टार्ट होतो याची. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लहान मुलं असतील तर आपल्याला त्यांना काहीतरी खायला घ्यावंच लागतं, पण तिथे ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. तर मी तर तुम्हाला सांगेल की जेव्हाही तुम्ही लेझर शो पाहायला जात आहे आपल्याला वेटिंग टाईम तर हा ठरलेलाच असतो.
सो कॅरी करा सोबत लाईक पॉपकॉर्न अँड ऑल. तशा पद्धतीने ते स्टार्ट झालेलं आहे लेझर शो. आणि लेझर शोची एक खासियत सांगते की ते जे गाणे वाजतात बॅकग्राऊंडला त्या अकॉर्डिंग तर ते लेयर्स हे होतातच, डान्स करतातच. पण दुसरी एक गोष्ट, हे जे लेझर शो होतं त्यानंतर त्यांनी मस्त बर्ड व्हॅली गार्डनबद्दल माहिती सांगितलेली आहे, बर्ड्सबद्दल माहिती सांगितलेली आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेविषयी थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. आणि त्यानंतर खूप साऱ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपले छत्रपती संभाजी महाराज, त्यांचा इतिहास, त्यांचा इवन मृत्यू कसा झाला जे छावामध्ये ॲट द एंड मोमेंटला दाखवलेलं आहे. ती गोष्ट त्यांनी इथे कॅप्चर केलेली आहे. ती ॲट द एंड ऑफ द शो ती दाखवलेली आहे. सो अशा पद्धतीने खूप छान आहे ओव्हरऑल. फक्त लेझर शो नाही आहे तर आय कॅन से इथे हिस्ट्री सांगितली जाते, किती शिवाजी महाराजांची असो किंवा ह्या गार्डनबद्दल असो, तीही खूप छान वाटते. आणि ते लिटरली मस्त आहे. आय कॅन से इट्स रिकमेंडेबल. आणि त्रिशने खूप एन्जॉय केला जेव्हा ही गाणी वाजत होती तेव्हा तोही एन्जॉय करत होता त्या. आणि मी इथे मोस्टली तुम्हाला काय गाणी वाजवत होती ते कसं गाण्यावर डान्स करत होतं हे दाखवलेलं नाही आहे, कारण कॉपीराईट क्लेम लागतो. सो विल प्ले माय म्युझिक. सो प्लीज एन्जॉय. आणि कमेंट सेशनमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि अशा पद्धतीचे तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मेन्शन इन कमेंट सेशन विच प्लेस यू वॉन्ट टू विजिट नेक्स्ट. सुस्वागतम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे या बर्ड व्हॅलीत आपले सहर्ष स्वागत. बर्ड व्हॅली म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 27 एकर जागेवर साकारलेला
महत्वाकांक्षी प्रकल्प, देवलोक वाटेल अशी व्हॅली. चला तर मग पक्ष्यांच्या जगात जाऊ आणि पक्ष्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ एक दैदिप्यमान प्रवास पिंपरी चिंचवड पासून बर्ड व्हॅली निर्मितीपर्यंतचा. तर पिलानो, चला ऐकूया आज इतिहास पिंपरी चिंचवडचा, तिथल्या संस्कृतीचा, कलेचा आणि आपल्यासाठी असलेल्या बर्ड व्हॅलीचा. जेव्हा आसमंत भरून जातो तेव्हा साक्षात विठू माऊली भेटल्याचा भास होतो. संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. दुरितांचे तिमिर जाऊ हे दान विश्वाच्या देवाकडे मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान आळंदी येथे आहे. तर प्रीतीचा तो कळवळा जिव्हाळाची वेगळा म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे जन्मस्थान श्री क्षेत्र देहू येथे. संत तुकारामांचा समाजाप्रती कळवळा समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पहिले सुवर्णाक्षर. छत्रपती शिवरायांच्या पाठीशी आई भवानी, माँसाहेब जिजाऊ आणि साऱ्या संतांचा आशीर्वाद होता, म्हणूनच स्वराज्य स्थापन झाले. स्वराज्य स्थापनेची वार्ता सर्वांस पोहोचावी म्हणून छत्रपतींनी राज्याभिषेक करवला आणि अंधाराचा विनाश करणाऱ्या सूर्याचा तेजपुंज अवतार उगवला. राज्याभिषेकासाठी जेव्हा महाराज एक एक पायरी चढत होते तेव्हा महाराजांना त्यांच्यावर जीव उमळून टाकणारे पराक्रमी वीर आठवत होते. मुरारबाजी देशपांडे, जोवर या मुरारबाजीच्या पुढील प्राण आहे तोवर या मुघलांचा पाय पुरंदरला लागू देणार नाही मी. राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. नरवीर तानाजी मालुसरे, गडाला पण सिंह केला. छत्रपती जाणीव होते की हा सुदिन येण्यास कारण हे सारे जीवाभावाचे सुखी. मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ पशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरी, म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करीन. माझे शासन निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मदमत्त सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मातृमुखी सत्तेचा निर्वाह करीन. महाराजांनी रयते स्वराज्य दिले, सुराज्य दिले, सुखी केले आणि या स्वराज्याचे व्रत पुढे समर्थपणे सांभाळले ते त्यांचे चिरंजीव संभाजीराजे आहेत. मी संभाजीराजे वंशज शिवाजीराजे भोसले या हिंदवी स्वराज्यात ह्या भूमंडळाचा छत्रपती होईल त्या क्षणापासून रयतेचं रक्षण करेन. मी माझ्या प्रजेचा पित्याप्रमाणे आणि धरतीचा पतीप्रमाणे प्रतिपाळ करेन. त्याचबरोबर रयतेत ऐक्याची भावना दृढ करून रयतेच्या सुखाची महत्वाकांक्षा जोपासेल. पृथ्वी तलावरील कोणतीही शक्ती स्वराज्य हिताच्या आड येऊ शकणार नाही. स्वराज्य रक्षणासाठी मी
सर्व सुखांचा त्याग करेन. हे मी रयतेसमोर रयतेला दिलेलं वचन. पोलादी देह, निधडी छाती आणि युद्धशास्त्रात निपुण असा अस्सल मरहट्टा छावा. एकही लढाई न हरलेले धुरंधर राजकारण आणि त्यातले यदम कसे विनी लेखा वर्तते कस्य नोकरी. अर्थात शिवपुत्र श्री शंभूराजेंची ही राजमुद्रा सूर्या समान असून लोककल्याणास्तव तिचा अंमल सर्वत्र आणि सदैव प्रकाशमान असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य लयास जाईल असे औरंगजेबाला वाटले, परंतु तसे न झाले.